जवळजवळ गेला 1 महिना झाला दिल्लीमधून संसद भवनामधून बीबी रामजी असा नवीन कायदा अंमलात आणलेला आहे। मुळात जो पहिला कायदा होता महात्मा गांधी राष्ट्रीय खात्री कर्मचारी योजना 2006, जो कायदा आल्यापासून मनरेगाचं काम व्यवस्थित चालत होतं आणि सर्व गोरगरीब लोकांना, गावातल्या ग्रामीण भागातल्या लोकांना तो रोजगार म्हणजे एक सोनच मिळालं असतं। आपल्या गावातली घरची कामं संपली की रोजगार कामाची मागणी करत असत ग्रामपंचायतीकडे, त्याच्यानंतर ग्रामपंचायत आम्हाला काम देत होती। तर आता जे काय बीबीजी विकसित भारत जी रामजी काय म्हणून जो काय नवीन कायदा आलेला आहे, तो नवीन कायदा गरिबांचं राबून खाण्याचं, पोटावरती त्यांच्या लाथ मारण्याचा कायदा आलेला आहे। हा कायदा बदल करण्यासाठी आणि तो कायदा कॅन्सल करण्यासाठी म्हणून आम्ही आमच्या बेळगाव तालुक्यामधनं बऱ्याचशा ग्रामपंचायतीचे, बऱ्याचशा गावातील कामगार बंधू भगिनींनी आम्ही इथं उपस्थित आहेत आणि तो केंद्र सरकारचा कायदा लवकरात लवकर कॅन्सल व्हावा याच्यासाठी आम्ही बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही आमचा निवेदन देण्यासाठी इथं त्या संख्येनं आम्ही उपस्थित राहिलो आहोत। तरी जिल्हाधिकारी साहेबांनी आमच्या तातडीनं या मागणीची पूर्तता करून वरती वरिष्ठांना आपलं निवेदन पाठवून आमचा जो जुना कायदा होता 2006 सालीचा महात्मा गांधी राष्ट्रीय खात्री योजना, हा कायदा परत आणावा, हा कायद्यावरती बंद करू नये याच्यासाठी आम्ही इथं सर्वजण जमलेलो आहे। पहिला जो होता तो 100 दिवसाचा कायदा होता, आता यांनी फक्त दाखवण्यासाठी 125 दिवसाचा कायदा फक्त दाखवण्यासाठी केलेला आहे। तर नवीन कायद्यामध्ये कसा अनुरूप आहे, एकाच दिवशी 500 कामगार काम मागितले तरी पण द्यायचा कायदा होता। आता नवीन कायद्यामध्ये कसं आहे, 500 माणसांनी जर काम मागितलं तर 500 माणसातल्या पहिल्या 100 माणसांना काम मिळणार, त्याच्यातले 2 एनएमआर काढणार, 2 एनएमआर काम केलेल्या लोकांना घरी बसवायचं, त्याच्यानंतर आणि 100 माणसांना बसवायचं। आणि बजेटचं जे काय का नाही, राज्य सरकारवरती त्यांनी फार हे घातलेलं आहे, लाभलेलं आहे। राज्य सरकार म्हणजे सध्याच्या नवीन कायद्या ह्याच्यामध्ये टिकणार नाही आणि आम्ही जे काय रोजगार हमीचे लोक राबू खाणार आहोत त्यांचा व्यवस्थितरित्या पगार पाणी मिळणार नाही आणि आम्ही भुके कंगाल होऊन आम्ही देशोधडीला मिळणार आहे। याच्यासाठी तो नवीन कायदा कॅन्सल करावा असे आमची भावना आहे। माझं नाव ज्योतिबा सुभाना मनवडकर, अंधेगनूर।